नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे। निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्तीवेतन नियमात मोठा बदल, वारसदारांना दिलासा। राज्य सरकारच्या वित्त विभागामार्फत एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला असून निवृत्तीवेतन आणि कुटुंब निवृत्तीवेतन प्रदान करण्याच्या कार्यपद्धतीत मोठी सुधारणा करण्यात आलेली आहे। या निर्णयामुळे विशेषतः मृत निवृत्तीवेतनधारकांच्या वारसदारांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट। त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका। अत्यंत आनंदाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका। काय आहे नवीन शासन निर्णय, चला तर पाहूया। नवीन शासन निर्णयानुसार जर एखाद्या निवृत्तीवेतनधारकाचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या नामनिर्देशित वारसदाराने आता मृत्यूच्या तारखेपासून 5 वर्षाच्या आत अर्ज सादर केल्यास त्याला थकबाकी रक्कम आता मिळणार आहे। पूर्वी या प्रक्रियेसाठी अर्ज करण्याचा कालावधी फक्त 1 वर्ष इतका मर्यादित होता, मात्र आता हा कालावधी वाढवून 5 वर्ष करण्यात आलेला आहे, ज्यामुळे अधिकाधिक पात्र वारसदारांना आता लाभ मिळणार आहे। जर वारसदाराने मृत्यूच्या तारखेपासून 5 वर्षानंतर अर्ज सादर केला तर अशा प्रकरणात थकबाकीची मागणी अमान्य केली जाईल। संबंधित वारसदाराला याबाबत अधिकृतपणे कळवलेही जाणार आहे। तर वारसदारांसाठी काही महत्त्वाच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहे, ज्यामध्ये मृत्यू झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर अर्ज सादर करणे, आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणे, अर्ज योग्य कार्यालयातच सादर करणे आणि अर्जाची पावती जतन करून ठेवण्याचेही सांगण्यात आलेले आहे। सरकारच्या या निर्णयाचा फायदा कोणाला होणार, चला तर पाहूया। राज्य सरकारी निवृत्तीवेतनधारकांचे कुटुंब, उशिरा माहिती मिळालेल्या वारसदारांना, तर ग्रामीण भागातील लाभार्थी ज्यांना प्रक्रियेची माहिती उशिरा मिळते। आता राज्य सरकारचा हा निर्णय अत्यंत सकारात्मक असून यामुळे हजारो वारसदारांना आर्थिक न्याय मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। 1 वर्षाच्या मर्यादेपेक्षा 5 वर्षाची मुदत ही आता मोठी दिलासा देणारी ठरणार आहे।